नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत गणपती विशेष स्पेशल कोल्हापूर पद्धतीने गव्हाची खीर। चला तर मग आपण रेसिपी पाहूयात। खीरीला लागणारं साहित्य पाहूयात। इथे मी वेलची पावडर घेतली आहे आणि त्याच्यात थोडंसं जायफळ घातलं आहे, काजू बदाम घेतले आहेत, एक वाटी गूळ घेतला आहे, दूध घेतलं आहे, साजूक तूप आणि खपली गहू घेतले आहेत। पहिल्यांदा मी काजू बदाम भाजून घेते छानपैकी। भाजलेले काजू बदाम काढून घेतलेत आपण। आता गहू भाजून घेऊयात। मैत्रिणींनो, आपले गहू भाजून होत आहेत ना, तोपर्यंत आपण एका पॅन मध्ये पाणी गरम करत ठेवूया। मैत्रिणींनो, मी आता या गव्हामध्ये गरम पाणी घालत आहे। गहू शिजवताना आता मी 1 पिंच मीठ घालते। मिठाशिवाय कोणत्याही गोड पदार्थाला चव येत नाही। आपण आता 5 शिट्ट्या मारून घेऊयात। आपले गहू आता आपण शिजून घेतले आहेत। आता आपण ह्या स्टेजला ह्याच्यामध्ये गूळ घालूया। आणि मैत्रिणींनो, गूळ आधीच घालायचा नाही, कारण गुळाचा पाक होतो आणि गहू आपले लवकर शिजत नाहीत। त्यामुळे गहू शिजल्यानंतरच आपण गूळ घालायचा आहे। वेलची पावडर टाकत आहे। आता वेलची पावडर 2 चमचे टाकली आहे पहा। आता भाजलेले आपण काजू बदाम घालूया। मैत्रिणींनो, आपला गूळ वितळलेला आहे आणि आता आपल्याला गॅस ऑफ करायचा आहे। ह्या खिरीमध्ये आता आपल्याला थंड दूध ओतायचं आहे। गरम दूध अजिबात घालायचं नाही, कारण की खीर आपली फाटू शकते। आपली खीर आता रेडी झाली आहे। आपण आता ही एका बाउलमध्ये काढून घेऊया। हे गजानन गौरीच्या नंदन, हे गौरी सुता करतो तुला वंदन। हे गजानना गौरीच्या नंदना, गौरी सुता